महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। एकाच रात्री चोरांनी 3 बंगले, एक घर, एक मंदिर फोडल्याची घटना, चोरीचे प्रकार रोखण्यात पोलीस अपयशी का, असा प्रश्न मात्र उपस्थित। कर्जत तालुक्यातील नेरळ शहरातील भागात 3 बंगले, एक घर व एक मंदिर यांचा एकाच रात्री अज्ञात चोरांनी दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी चोरी केल्याची घटना घडली असल्यामुळे व एकीकडे गुन्हे उघडकीस आणण्यात नेरळ पोलिसांना यश येत असताना मात्र चोरीच्या घटना रोखण्याप्रती पोलीस अपयशी का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे। नेरळ शहर भागातील शैलेश नगर येथील बंद 3 बंगले, नेरळ कुंभार अळी येथील एक घर व जुनी बाजार पेठेत असलेले जैन समाजाचे मंदिर यांच्या दरवाजांचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी लुटण्याचा प्रकार हा दिनांक 4 मेच्या मध्यरात्री घडलाय। सदर घडलेल्या घटनेमुळे नेरळ पोलीस ठाण्यात हाकेच्या अंतरावर व मोहाची वाडी येथील शैलेश नगर येथील 3 बंगल्यांपैकी स्पेंटा विला या पारशी मालकाच्या बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तोंड फिरवून बंगल्यात अज्ञात चोरांनी बंगल्याच्या दरवाजाची कडे कोयंडा तोडून आत प्रवेश करून कपाटे, किचन, बंगल्यातील एक कोपरा चोरांनी शोधून लुटण्याचा प्रयत्न केला। तर फोटो अल्बम ही चोरांनी उघडून पाहिला असल्याचं समोर आलंय। मात्र मालक नसल्याने येथील कामगारांना ही बंगल्यातील नेमके काय चोरीला गेले हे सांगता आलेलं नाही। त्याच भागातील देवाशीष व वहिदा रईस या बंगल्याची चोरांनी वरीलप्रमाणे स्थिती केली असल्याचा प्रकार समोर आलाय। तर नेरळ कुंभार अळी येथील अंबिका माता हॉल जवळ असणाऱ्या श्री गणेश कोऑपरेटिव्ह सोसायटी येथील ग्राउंड फ्लोअर मधील बंद असलेले घर चोरांनी फोडले। सदर घरातील लहान मुलीच्या पगारावर कुटुंब चालवणाऱ्या या घरात चोरांनी होतच नव्हतं ते सर्व चोरून नेत सदर मुलीच्या आईच्या लग्नातील त्यावेळेचे सोन्याचे दागिने तर चांदीचे काही रोख रक्कम अशी 8 ते 10 लाखांची चोरी करत सदर अज्ञात चोर हे न थांबता नेरळ जुनी बाजारपेठेत असलेले जैन धर्मीय मंदिरांचा दरवाजा तोडून मंदिर लुटण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार घडलाय। मात्र कडी तुटली परंतु दरवाजाचे आतील मजबूत असलेले लॉक न तुटल्याने व दरवाजा मजबूत असल्याने बंदिस्त मंदिरात चोरी करण्याचा चोरांचा डाव मात्र फसलाय। तर नेरळमध्ये भर दिवसा ढवळ्या नागरी वस्तीत महिलांच्या अंगावरील सोने, पर्समधील पैसे तसेच सोनार, व्यापारी दुकान व लूट अंधाराचा फायदा घरे फोडून होणाऱ्या चोरीचे घडलेले प्रकार पाहता दिनांक 4 मेच्या मध्यरात्री अज्ञात चोरांनी 3 बंगले, एक घर व मंदिर चोरीचा घडलेला प्रकार घेत आजवर न जाणो या चोरांनी कोणाला लुटले, घरे फोडली, दुकान फोडली। सदर घडलेल्या चोरीचा प्रकार पाहता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने चोरीच्या घटना रोखण्यात प्रति पोलीस अपयशी का, असा प्रश्न मात्र नागरिकांकडून उपस्थित होत आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।